नमस्कार, जय महाराष्ट्र। गेली अनेक वर्ष भाजपमध्ये काम करणारे शेखर धुरी दादा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळे इकडचं वातावरण हे पिवळमय झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रचार चालू आहे। आपल्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते। दादा, काय सांगाल की कशा पद्धतीने आता प्रचार चालू आहे? आता चांगला प्रचार आहे आपला। 200-300 माणूस आपल्या इकडे आले आहे BJP सोडून। काय दादा किती वर्षीला ती BJPला काम केले होते, आता त्यांच्या काय सगळे काम ती केले। आता सगळे नवीन नवीन बसलेले आहे। दुसरा काय त्यांच्या एक धक्का लागले दादाला, तो काय करणार, सिटीमध्ये आले तो। दादाने अनेक वर्ष म्हणजे हा अगोदर सिटीमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता, परंतु त्याने आता जो अचानक प्रवेश केलेला आहे त्यामुळे सिटीमध्ये जी लोक नाराज असतील त्यांच्यावर काय परिणाम होईल का? परिणाम होईल, 100% परिणाम होईल। कशाला काय ते धक्का लागले त्यांच्या। आता काय आहे, काम केले कोण? दादाला केले। BJPमध्ये सगळे आज मोठे केले, वसईमध्ये दादाला केले। आता 40 वर्षांपासून केलं, 40 वर्षापासून BJPला आणणारा दादाच आहे इकडे वसईमध्ये। दादाने RSS पासून त्यांना काय सपोर्ट नाही दिला BJPने, सपोर्ट नाही दिला म्हणून दादा इकडे आले आणि शेवटपर्यंत ते लढत होते। शेवटपर्यंत मिळेल असं त्यांना वाटत होतं, पण त्यांना वाटलं की शेवटपर्यंत ते स्वतः लढत होते की आम्हाला आता भेटेल अजूनमध्ये त्यांना भेटले नाही। त्याच्यानंतर त्यांनी स्वतः 3 वाजता येऊन फॉर्म भरलेला आहे। नक्कीच। आताच आपण पाहिलं की दादांचे जे कार्यकर्ते होते ते सांगत होते की शेवटपर्यंत लढत होते, पण गेली 40 वर्ष भाजपचं काम करत असताना अचानक मात्र त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये आलेत आणि त्यांनी तिकीट मिळवले आणि प्रचंड बहुमताने निवडून येतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।